नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्समध्ये. मंडळी, आज आपण एका आंब्याच्या बागेमध्ये आलेलो आहोत आणि ही आंब्याची बाग, ज्याला फळं अक्षरशः लगडलेली आहेत अशी ही आंब्याची बाग आहे. बीड तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये वांगी हे गाव आहे आणि वांगी या गावामध्ये बळीराजा ही नर्सरी आहे आणि या नर्सरीच्या मार्फत ही रोपं उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता ही बाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आपल्यासोबत विक्रम बजगुडे सर आहेत, जे बळीराजा नर्सरीचे संचालक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनात ही बाग डेव्हलप झालेली आहे. दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार सर. काय सांगाल, एक सुंदर अशी फळांनी लगडलेली बाग ज्यावेळेस आपण आपल्या डोळ्यांनी बघतो आणि ज्यावेळेस आपल्याला आठवतं की ही रोपं आपणच दिलेली आहे, त्यावेळेसची भावना काय वाटतं? ते समाधान वेगळे, ते शब्दात आपण नाही सांगू शकत. आणि तुम्ही ज्याला फळांनी लगडलेली म्हणतात, ह्याचा जवळपास 50 ते 60% माल ऑलरेडी विकला गेलेला आहे. आज 20 मे तारीख आहे. जवळपास 4 ते 5 मे पासून हा बागचा हार्वेस्टिंग सुरू आहे, हार्वेस्टिंग चालू आहे, काढायला याला पाड लागलेला आहे. पण तरी शेवटच्या टप्प्यातलं हे जे जर दिसतंय ना झाडं तुम्हाला, पाहिले आपण तर प्रचंड अजून भरलेली झाड आहेत. हे जे झाड पाहिले किंवा हे फळाची साईज जी पाहिली, आता हे 250 ते 250 ग्रामचं फळ आहे. हे बरोबर आहे. हे 4थ्या स्टेपचं फळ आहे सर. अच्छा, म्हणजे याच्या अगोदर 3 स्टेप झालेल्या आहेत आणि त्या कटिंग झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल इथलं फळ तुटून गेलेलं आहे, इथलं फळ तुटून गेलेलं आहे. हे पूर्ण हे माल काढलेला माल आहे. जेवढा दिसतोय तुम्हाला ते हे काढलेला माल आहे. हे सगळा ह्या ज्या ब्रांचेस आहेत, ह्या तुटलेल्या ब्रांचेस आहेत, एवढी फळं निघून गेलेली आहेत आणि ही ब्रांचेस अजून बाकी आहे. बर, आता ह्या झाडांच्या सुरुवातीपासून आपण चर्चा करूयात. ही रोपं ज्यावेळेस तुम्ही दिली तर ही साधारणतः किती वर्षाची रोपं यांना दिली आणि या शेतकऱ्यांचं नाव काय? म्हणजे ते आज माफ करा इकडे उपलब्ध नाही आहेत, ते कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. तर काय नाव यांचं आहे? मला वाटतं तुमचे नातेवाईकच आहेत बहुतेक. हो, रतनजी आनंदराव शेळके हे वांगीचे शेतकरी आहेत. हे आंबा लागवडीचं क्षेत्र 5 एकर आहे. ह्याच्यामध्ये 2250 झाड आहेत. हे सगळे क्षेत्र तुम्ही जमीन पाहू शकता, अतिशय हलकी जमीन आहे, खडकाळ जमीन आहे. इकडे डोंगर आहे, इकडूनही डोंगर आहे आणि मध्ये ह्या डोंगराळ भागातच ही जमीन आहे. मी जे प्रत्येक व्हिडिओमध्ये लागवड करायच्या अगोदर जे शेतकऱ्याला म्हणतो, हलकी जमीन निवडा, काळी जमीन निवडू नका, त्याचं हे कारण आहे. जमीन हलकी आहे, ही तर तुम्हाला दुसरं उत्पन्न इतका येणार का? नाही, एवढ्या प्रमाणात नाही, एवढ्या प्रमाणात येणार. प्लस इथं आंबा, तुमच्या इतर उत्पन्नाच्या तुलनेमध्ये आंबा चांगला येतो, प्लस उत्पन्न बी देऊन जातो. या जमिनीवर, काळ्या जमिनीवर बुरशीजन्य आजाराची जास्त भीती आहे. पाणी जास्त लागलं, बरोबर, ह्या जमिनीला रात्रंदिवस जरी पाऊस पडत राहिला तरी ह्याच्यामध्ये होणारी जमीन, त्याच्यामध्ये बुरशीजन्य आजार वाढत बी नाहीत आणि झाडाला बी काही होत नाही. एकदम फ्रेश झाड येतात, तुम्ही पाहू शकतात. साधारणतः 5 एकरावरती हे बागायती करण्यात आलेलं. आणि किती झाडं म्हटलं तुम्ही? 2000. हो, 2250. 2250 झाडं आपण दिलेली आहे. 8x12 अंतर आहे. हे 12 फूट, 12 आणि दोन्ही झाडांमधलं 8. हो, आडवा 12 आणि दोन्ही झाडांमधलं 8 असं हे अंतर आहे. या अंतरावरती ही लागवड करण्यात आली आहे. रोपं यांना किती वर्षाची रोपं तुम्ही प्रोव्हाइड केली होती? कुठल्या साईजची रोपं? यांनी लागवड करता वेळेस 1 वर्षाचं रोप लागवड केलेलं होतं. अच्छा, त्याची उंची होती 2, 2.5, 3 फुटापर्यंत. अच्छा, आणि बॅक साईज? बॅक साईज 6-8 होती, जे आपण सकाळी पाहिली पहिला छोटी. अच्छा, म्हणजे अगोदर जे 60 रुपयाचा जो किस्सा झाला होता ती बॅग यांना, ती बॅक साईज ती होती. ओके ओके ओके. तर छोटी जी बॅग साईज अगोदर यांनी डेव्हलप केलेली होती विक्रमदादांनी, ती 6x8ची अशी बॅग होती आणि त्याची रोपं ही छोट्या प्रमाणात असायची आणि त्या रोपांमधली ही रोपं आहेत आणि जी आज अशा पद्धतीनं आपल्याला दिसतात. साधारणतः किती वर्षाची झाड आहे ती? हे 2022 लागवड झालेली. 22, 23, 24, 25 म्हणजे 4 वर्ष पूर्ण झाले. 5व्या वर्षात झाड आहे. हो, 5व्या वर्षातलं हे झाड आहे. आणि यांना नियोजन काय काय दिलं होतं तुम्ही? खतांचं वगैरे नियोजन काय काय दिलेलं होतं? रतनदादांचा मुलगा सुरेश अतिशय हुशार माणूस आहे. अच्छा, हो, ते मेडिकल क्षेत्रामध्ये सर्व्हिसला येतं, ते चौसाळ्यामध्ये. तर त्यांना म्हणजे जेमतेम त्यांचं स्लरी, ताकांडी, अच्छा, आणि जैविक मध्ये जास्त काम करतात केमिकल. हो हो हो, निंबोळी हारकाची फवारणी करणं, स्लरी बनवितं. इथं त्यांचं घर आहे, त्यांच्याकडे गावरान गायी आहेत स्वतःचे, त्यांच्या 10-12 गोमूत्र आणि शेणापासून स्लरी बनवायचा. गुळ, पीठ वगैरे जे काही त्याचं प्रमाण आहे त्याच्यानुसार स्लरी बनवायची, ठेवायचं, त्याच्यानंतर मिक्सर करायचं, सोडून द्यायचं, ह्याला ड्रिपद्वारे सोडायचं पाणी जसं आपण देतो. प्लस या जमिनीला, ही जमीन सगळी अगोदर
पडीक क्षेत्रासारखं होतं समजा. हम्म. त्याच्यामुळं ह्याला रासायनिक खतांचा कसला असर नाही. ज्याचा जैविक पोत आहे या जमिनीचा तो खूप अतिशय चांगला आहे. उत्तम आहे. हम्म. त्याच्यामुळे ह्याला रासायनिक खत तुम्ही कमी वापरलं किंवा नाही बी वापरलं, तरी काय स्लरी दिली तरी काही एवढा फरक नाही. मला वाटतं तुम्ही थोडंसं झाडावर पुढे पाहू जाऊयात शकता. आपण, खाली आपल्याला झाडं दिसतील. तर अशा पद्धतीची झाडं आहेत, साधारणतः 2200 झाडं आहेत. आणि एक अंदाज, आता तुम्ही दिलेली बाग आहे, तुम्हाला सर्व हे माहिती आहे, तर अंदाजित याचं किती उत्पन्न आतापर्यंत झालंय बरं विक्रम सर? गेल्या वर्षीपासून बाग सुरू झाली सर ही सगळी. अच्छा. या वर्षी पूर्ण बहार आलता, हम्म. पण निसर्गाचा थोडासा ह्यांना त्रास झाला. या एरियामध्ये गारपीट झालती शरद सर, हा. आणि त्या गारपिटीमुळं दादांचं खूप नुकसान झालं. गारपिटीमुळे ह्यांचा भरपूर म्हणजे जवळपास 50% म्हणल्यास तरी इतका माल त्यांचा खराब झाला गारपिटीमुळे. गारपेटीमुळे. हा, गाराचा मार लागला की हम्म. तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो, मला वाटतं डाग त्याला तिथं एक झाड पडल्यासारखं. होतं. हा, हा. ठीक आहे, झाडाला ते आपण डाग पुढे बघू. पडल्यासारखं. या बागेच्या संदर्भाने माझे काही प्रश्न आहेत की याची कटिंगचं नियोजन कसं दिलेलं होतं तुम्ही त्यांना, किंवा त्यांनी स्वतःहून कटिंग केल्या नाही, का त्यांच्या तुम्ही? मुलांनी केली कटिंग, स्वतःहून बरं. केली. एक कशा वेळा कशा आलतो कटिंग मी. होत्या बरं याच्या, काय काय? कारण झाडं जी जर का पाहिली आपण, अतिशय सुरेख झाड आहे. म्हणजे हे झाड जर बघितलं ते नजर लागण्यासारखं झाड आहे. सगळे त्याची झाडं, सर. डेव्हलपमेंट जर का आपण पाहिली तर एक सिंगल रूटला 3 रूट वरती एकदम छान अम्ब्रेला टाईप त्याचा घेर बनलेला आहे. आणि ऑलमोस्ट सगळ्या झाडांचा एकसारखं घेर इथं. हा एक सारखा आहे, अम्ब्रेला सारखा बनलेला आहे, छत्री सारखा बनलेला आहे. आणि त्यामुळे मी म्हणेल की कटिंग हे खूप महत्वाचं याच्यामध्ये राहिलेलं आहे. आता ते दादा जर का आपल्याला इकडे असते तर त्यांच्याकडनं जाणून नाही, घेता ते आलं काम असतं. असल्यामुळं आणि तो- पण तरी एक नियोजन कसं असतं याचं कटिंगचं, काय काय नियोजन केल्याचं तुम्हाला त्यांनी माहिती दिलीच असणार आहे. काय काय नियोजन होतं? 15 ते 20 दिवसानंतर लागवड झाल्यानंतर पहिली कटिंग घेतली, म्हणजे जो सेंटर रूट आहे तो हा, फ्रंट तुम्ही पाहू शकता इथं हे 2 फुटावर पहिली कटिंग झालेली आहे याची. इथे कट झालेला आहे. हा, इथून तर 4 ब्रांचेस एकाला 4 केलेले आहेत. पुन्हा 4 नंतर ते इकडं एकाला झालं. 2 आणि त्याच्यानंतर पुढे 3 केलेले आहेत. कोणत्याला 3 आहेत, कोणत्याला 4 आहेत, कोणत्याला 2 आहेत. म्हणजे प्रकाश असा आकार संश्लेषणाची दिलेला जी प्रक्रिया आहे ती खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये येते. हवा खेळती राहण्यासारखा याचा घेर तयार करण्यात आलेला आहे. सेंटर रूट याचे कट झालेले आहेत आणि आंब्रेला आकार याला मिळालेला आहे झाडांना. तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे मला जास्त त्यांना सांगायची गरज नाही. सुरेश दादांचा मुलगा सुरेश अतिशय हुशार माणूस म्हणायचं. अच्छा. ह्याचं पूर्ण नियोजन तोच बघतो पूर्ण. म्हणजे ओके. त्याची ती नोकरी करून पूर्ण हे उरलेला बाग वेळ आणि इकडे, शेती हा. पूर्ण बघतो तो. येऊन जाऊन अच्छा. करतो इथून क्या बात आहे. राहून शेती. आता इकडे काही झाडं आहेत, शेती पण खूप म्हणजे त्यांनी तुम्ही पाहू शकता लाईव्ह खूप छान कंपाऊंड फुलवलेले वगैरे आहे. आहे, ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आता इकडून जर का आपण नजर मारली तर आपल्याला हे सगळं उतारावरचे झाडं हा, दिसतात. सगळा डोंगराळ भाग आहे आमचा हा. समोर या दादा, समोर. तर आपल्याला इकडनं हा सगळा भाग बघायला मिळतोय. हा सगळा डोंगरा भाग आहे आणि ही अशी ही बाग आहे. हे बघा. तर दादा हे 2200 झाड आहेत बरोबर? हो. आणि या 2200 झाडापैकी मर किती असेल बरं याच्यात? किती प्रमाणात मर याच्यात जाणवते तुम्हाला? मर जास्तीत जास्त या समोर या. 2 ते 3% मर आहे ह्याच्यामध्ये. अच्छा. जास्त काय मर नाही. आता हे झाड गेलंय असं म्हणू शकतो आपण. नाही, आता ह्याला काय झालंय, ह्याला फळ धरल्यामुळं, एवढ्या छोट्या झाडाला फळ धरल्यामुळं त्याने जेवढी एनर्जी खालून घेतली ती फळामध्ये गेली. आणि ती फळामध्ये एनर्जी गेल्यामुळं तुम्हाला हे झाड पिवळं पडल्याने सुकल्याने दिसतंय. त्यांनी स्वतःला जेवढं त्याच्यामधून खोड आनंद मजबूत घेतला, नाही झालं त्याचं. हा, हे माल धरायला नव्हता पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस त्याला बहर आला त्यावेळेस तो बहर कट करणं गरजेचं होतं. हा, आता याचं जसं खोड बनलंय किंवा त्या झाडाचं जे खोड बनलंय तसं खोड बांधल्यानंतर मग फळं जर का तुम्ही घेतली झाडांना, 3ऱ्या वर्षी फळ घ्यायला चालू घ्यायला करायचं. हरकत नाही ते समजा. पण त्या झाडाचं व्यास, त्याचा आकार किंवा बुंद्याची जाडी बघून त्याच्यावर फळ घ्यायचं. अच्छा. तर साधारणतः आता ही जी बाग आहे 2200 झाडांची, मागच्या वर्षीचं उत्पन्नांचं किती राहिलं होतं? ते नाही सांगता तर एक अंदाज तुमचा कुठून कुठपर्यंत? एक सरासरी एका झाडावर गेल्या वर्षी एक 10 ते 15 किलो माल. या वर्षी जास्त निघाला, 1 कॅरेट निघत ह्याच्यावर. इन सरासरी जर ॲव्हरेज काढलं या वर्षी 1.5 कॅरेट 2 कॅरेट 1.5 कॅरेट 2 कॅरेट प्रत्येक 15 झाडावर. किलोचं कॅरेट, 20 किलोचं 20 कॅरेट, किलोचं म्हणजे 40 किलो माल एका 30 झाडाला. किलो 40 किलो 30 किलो 40. आपण 30ही पकडला, हा. 30 आणि 2200 समजा 2000 झाडं जरी पकडले, हो मोठं गणित जात आहे. हो हा? हो. चला, चांगलं म्हणजे झालं त्यांचं. म्हणजे एकंदरीत आता ते नाही तिथं त्यांच्या कामामुळे त्यांच्या बरोबर. गेलेले आहेत बाहेर.